कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पहिलं काय झालं? बरं वाटत नाही का? आता जे काही घडलं त्याचा विचार करतेस? नाही, राहू दे। पहिल्या बोल। हे बघ, मला जे काही साचलंय ना ते बोलून मोकळे हो। श्रीकांत, देवाच्या कृपेने असेल किंवा आपली पुण्याई, पण आपल्या घरावर येणारं प्रत्येक संकट आतापर्यंत टळलंय। हो, आणि या वेळेला ना मला जरा भीती वाटते। कसली? पारू आणि आदित्यमुळे दिशा नावाचं संकट आपल्या घरात येण्यापासून थांबलं। ते प्रकरण निवळतंय नाही निवळतंय तोच ही घटना घडली। कोणाची तरी काळी सावली नसेल ना रे पडली आपल्या घरावर? पहिल्या हे बघ, तुझी काळजी समजते मला, पण तूच तर म्हणतेस ना झालं गेलं विसरू आणि पुढे जाऊया। मग पण झालं गेलं विसरून पुढे जायला जे मिळणारे संकेत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नाही जाणार। दिशाच्या बाबतीत माझ्याकडून कानाडोळा झालाच, पण पुन्हा नाही। आईला एक गोष्ट सांगू का? जे घडलंय त्याचं दोष स्वतःला नको लावून घेऊस तू। हे बघ, दिशाने जी काय कृत्य केली त्याची योग्य ती शिक्षा मिळते ना, तिला भोगते ना ती। बरोबर आहे तुझं। आपण कधीच कोणाचं वाईट चिंतलेलं नाहीये, मग आपलं कायम चांगलंच होईल ना? गुड, हेच विचार कायम ठेव, म्हणजे बरं वाटेल। थांब, पूर्वी जशी मी तुझ्याकरता कॉफी बनवून आणायचो ना, तशीच आत्ता सुद्धा बनवून आणतो, जास्त बरं वाटेल। आलो। हॅलो, उडाय का इकडे? हॅलो, अरे आहे का? ओ, इकडे आहे तुम्ही। काय झालं का ओरडाय तुला? मग मला ऍक्च्युली तुमचा 1 मिनिट फोन द्या ना। नाही फोन वगैरे तसलं काही मिळणार नाही। हो ऐका ना, तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळतील। हा, हवे तेवढे द्या ना प्लीज। एक कॉल करू द्या ना प्लीज। लवकर द्या, पटकन ओळख। हॅलो, हॅलो, काय रे, कुठेस तू? आज मला सोडवणार होतास ना इथून बाहेर? वाट बघतीये मी, कुठे अडकलायस? आणि ती पण येणार होती ना मला इथून सोडवायला, कुठे आहे ती? त्याची वाट पाहू नका, पुन्हा नाही येणार आहे ती। नाही, हॅलो हॅलो, अरे हॅलो हॅलो हॅलो, रेंज गेली वाटतं। जाऊन एक प्लीज, बघा ऐका ऐका। हॅलो, ओ मी अजून पैसे देईन तुम्हाला, मला एक फोन करू देत फक्त प्लीज। ओ ती येणार नाही म्हणते, ती येणार नाही, ती येणार नाही म्हणते, ती नाही येणार। संपलं, तोच इश्यू होतो ना, आर्किटेक्ट अवेलेबल होत ना। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग आई। गुड मॉर्निंग बाबा। गुड मॉर्निंग बाबा। गुड मॉर्निंग आई। सॉरी, फार लेट झालं नाहीये ना मला?
नाही झालाय. प्रिया, शाळेच्या प्रोजेक्टचं काम कसं चाललंय? अहिल्या मॅडम, इतर कामं सुरूच आहेत, पण आपण जसं ठरवलं तसं पर्यावरणपूरक इमारत बांधण्यासाठी मला वाटतं आपल्याला एका स्पेशल आर्किटेक्टची गरज आहे. आणि आता ना कामाला जरा स्पीड लावणं गरजेचं आहे, नाहीतर येत्या जूनमध्ये पण शाळा उघडेल असं वाटत नाहीये. नाही, जून पर्यंत शाळा सुरू झालीच पाहिजे, नाहीतर मुलांचं नुकसान होईल. आपले कामगार, त्यांची मुलं ही शाळा सुरू होण्याची वाट बघतायत. तरी आदित्य, ती मुलगी अनुष्का, तिच्या बरोबर अपॉइंटमेंट फिक्स करायला सांगितली होती, त्याचं काय झालं? आय एम रिअली सॉरी. मी खरं तर बोलून गेलो, पण मी त्या मुलीला कॉन्टॅक्ट केला होता. तिची अपॉइंटमेंटच नाही मिळाली. ती 2 महिन्यांसाठी बिझी आहे. अहिल्या मॅडम, आपल्याला 2 महिने नाही थांबता येणार. ती जर इथे येऊ शकत नसेल तर आपण जाऊ तिच्याकडे. ओके, आय विल अरेंज दॅट. अरे प्रीतम, बाकीचे कुठे सगळे? ते एक्झिबिशन आहे ना आज, तिथे गेले. हा, अरे तू ऑफिसला नाही गेला? नाही, जातोच आहे. एकदा झालं की निघाल. कसं झालं काम? मस्त आहे बघा ना. वा. बाबा, अरे बघू. अरे काय नाही, काय नाही. अहो, रक्त येत आहे. कसं काय नाही? नाही नाही, तुम्ही थांबा जरा, 1 मिनिट थांबा. बाबांचं बोट कापलंय बघ. अरे देवा, प्रीतम सर, ते बोट असं दाबून धरा. मी 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 आलेच. हा, तू शांत हो. अहो नाही, असं ये, अरे, न काप तर झाले. पण रक्त येत आहे ना बाबा. काय तू शांत हो, शांत हो जरा. जास्त रक्त येत नाहीये. अरे हे अगं हे थांबा जरा. ठीक आहे. बघू इकडे, बघू. पारू, सावकाश. श्रीकांत सर, लक्ष कुठं असतं तुमचं? थोडक्यात निभावलं म्हणून लई काही झालं असतं म्हणजे. सावकाश. आता बरं वाटेल तुम्हाला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.